दिल्लीच्या राजकारणात आणि आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेले नाव म्हणजे सोनम वांगचुक। अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या त्यांच्या आमरण उपोषणानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। पण आता या प्रकरणात मोठे वळण आले आहे। मी आजच आमरण उपोषण मागे घेण्यास तयार आहे, पण सरकारने माझ्या 3 अटी मान्य केल्या पाहिजेत। सोनम वांगचुक यांनी सोशल मीडियावर केलेल्या या भूमिकेमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे। नेमक्या कोणत्या आहेत त्या 3 अटी? सरकार समोर त्यांनी काय मागणी ठेवली आहे? रुग्णालयात उपचार सुरू असतानाही आंदोलनाची धार कायम कशी आहे आणि पुढे या आंदोलनाचे काय होऊ शकते? या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रकरण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी आरती, आपण पाहत आहात आझाद मराठी। दिल्लीतील जंतर मंतर येथे सोनम वांगचुक यांनी शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटी, विशेषतः नीट परीक्षेतील पेपर फुटी आणि त्या संदर्भातील जबाबदारी निश्चित करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले होते। अनेक दिवस उपोषण सुरू राहिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागला। यानंतर प्रशासनाने त्यांना उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केले। सध्या रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या प्रकृतीला स्थिर असल्याचे सांगितले असून अधिकृत मेडिकल बुलेटिन ही जारी करण्यात आली आहे। दरम्यान त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी काही गंभीर आरोप केले आहेत। त्यांनी न्यायालयात याचिका दाखल करून सोनम वांगचुक यांना इतर रुग्णालयात उपचारासाठी हलवण्याची परवानगी मागितली आहे। त्यामुळे हे प्रकरण केवळ आंदोलनापुरते मर्यादित राहिलेले नसून कायदेशीर पातळीवरही पोहोचले आहे। याच पार्श्वभूमीवर सोनम वांगचुक यांनी सोशल मीडियावर एक महत्त्वाची भूमिका मांडली। त्यांनी स्पष्ट केले की सरकारने काही अटी मान्य केल्या तर ते आजच आमरण उपोषण मागे घेण्यास तयार आहेत। आता पाहूया त्यांच्या त्या 3 महत्त्वाच्या अटी। पहिली अट म्हणजे केंद्र सरकारने नीट परीक्षेतील पेपर फुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील आवश्यक बदलांची जबाबदारी स्वीकारावी आणि या प्रश्नावर ठोस भूमिका घ्यावी। दुसरी अट अशी आहे की त्यांना आणि अभिजित दिपके यांना संसदेपर्यंत जाऊन पेपर फुटीच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडण्याची संधी द्यावी। त्यांच्या मते विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न थेट संसदेत मांडला गेला पाहिजे। तिसरी अट म्हणजे जर त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांना संसदेत जाता आले नाही तर वरिष्ठ सरकारी नेत्यांनी स्वतः सफदरजंग रुग्णालयात येऊन या मागण्यांवर सकारात्मक आश्वासन द्यावे। सोनम वांगचुक यांचे म्हणणे आहे की त्यांचा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नासाठी आहे। सोनम वांगचुक यांचे म्हणणे आहे की त्यांचा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांसाठी आहे। त्यामुळे सरकारने संवाद साधून तोडगा काढावा अशी त्यांची अपेक्षा आहे। दरम्यान रुग्णालयात दाखल केल्यानंतर आंदोलनाची तीव्रता कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे, मात्र प्रत्यक्षात तसे झालेले दिसत नाही। जंतर मंतर परिसरात अजूनही आंदोलन सुरू असल्याचे सांगितले जात आहे। अभिजित दिपके आणि इतर आंदोलक तिथे उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे। याशिवाय परिसरातील हालचाली वाढल्याच्या चर्चा सुरू आहेत। काही वृत्तांनुसार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आल्याचा आणि सिग्नल जॅमर बसवल्याचा दावा केला जात आहे। त्यामुळे या बाबींची स्वतंत्र पडताळणी होणे आवश्यक आहे। आता सर्वांचे लक्ष सरकारच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे। सरकार या अटी स्वीकारणार का? संवादाचा मार्ग निवडणार का? की हा संघर्ष आणखी तीव्र होणार? जर सरकारने सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला तर ते आपले आमरण उपोषण मागे घेऊ शकतात। मात्र मागण्या मान्य न झाल्यास ते पुन्हा आंदोलन आणि उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात या संपूर्ण प्रकरणात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे। या प्रकरणात पुढे नेमके काय घडते, सरकारची भूमिका काय असते आणि सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर कोणता निर्णय घेतला जातो, यावर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत। तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं? सरकारने संवाद साधून तोडगा काढावा का की वेगळी भूमिका घ्यावी? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह मराठी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।